बडा हनुमान बडा। धन्यवाद। कुरुंदवाडच्या समस्त नागरिकांचे शिरोळ तालुक्यातून आलेल्या सर्व खाली खाली लिंगायत समाज बहुउद्देशीय हॉल आणि अशा कार्यक्रमाच्या सन्माननीय मान्यवरांचे या ठिकाणी आणि एखाद्या ग्रामीण जनतेच्या संबंधातील उद्योगातूनच या भागाचा चांगला विकास करता येतो ही ओळखून वारणा उद्योग केंद्राची उभारणी कोरे साहेबांनी केली आणि तिथल्या मनामनात विनय कोरे साहेबांचं अढळ स्थान उभं राहिलं। कार्यक्रमाच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश हाळवंतर साहेब, याचबरोबर पश्चिम विभाग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन PM पाटील साहेब, दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन माननीय रजनीताई मोठेमैनी, पश्चिम महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष आणि वैविध्य उद्योग समाज अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील साहेब, वस्त्रोद्योग महाराष्ट्र राज्य महामंडळाचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे तात्या, माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील साहेब, प्रशासक मान्य आशिष चव्हाण साहेब, जिल्हा नियोजन प्रवीण पाटील साहेब, नगर अभियंता पंडित कुमार बोरगे आणि नारळ या ठिकाणी फोडला जातो। संत महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय। हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तोसलेंची इच्छा असं म्हणत बहुजनांचं स्वराज्य उभं करणारे बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूल मंत्र जगाला देणाऱ्या विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा पूजन या ठिकाणी केलं जाते। मान्यवरांना मी विनंती करतोय आपण सर्वांनी आसनस्थ व्हावं आणि आजच्या या लिंगायत समाज बहुउद्देशीय हॉलच्या भूमिपूजन आणि पायाभरणी सोहळ्याच्या निमित्तानं आलेल्या मान्यवरांना मी आसनस्थ होण्याची विनंती करते। आमच्या विनंतीला मान देऊन आज कार्यक्रमाला हजर राहिले त्याबद्दल मी त्यांचं
प्रथमतः स्वागत करतो. मान्य श्री PM पाटील साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो. एक अत्यंत जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून PM पाटील साहेबांच्याकडे आम्ही नेहमीच पाहतो. यानंतरचा सत्कार दत्त शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन आणि उद्यान पंडित मान्य गणपतरावजी पाटील दादा यांचा सत्कार नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी आशिष चव्हाण साहेब आणि समाजाच्या वतीने राजेश मडिवार यांनी सत्कार करावा अशी मी विनंती करतोय. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर दादांनी नेलं आणि त्यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. एका जोरदार टाळ्याने आपल्या दादांचं अभिनंदन करूया. देशभक्त रत्नपण्णा कुंभारांचा वसाहती वारसा चालवणाऱ्या रोहिणीताई मगदूम बहिणी ही जुनी विद्यापीठ जी अजूनही रत्नपण्णांच्या कार्याची साक्ष देत आहेत. आणि हा सत्कार या ठिकाणी आशिष चव्हाण मुख्याधिकारी आणि समाजाच्या वतीने असेल शोभा परिटवेणी यांच्या हस्ते संपन्न होतं. अशोकरावजी स्वामी साहेब इचलकरंजीच्या राजकारणातलं पान स्वामी साहेबांशिवाय हलत नाही असं म्हणतात. तर स्वामी साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतं. महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष मान्य अशोकरावजी स्वामी साहेबांचा मी मुख्याधिकारी आशिष चव्हाण साहेब आणि समाजाच्या वतीनं रामचंद्र आंबी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार संपन्न करावा. सन्माननीय वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोकरावजी स्वामी यांचा. रवींद्रजी माने साहेब युवा योद्धाशक आणि शिवसेनेचं धडाडीचं नेतृत्व एका जोरदार टाळी युवा नेतृत्वासाठी. यानंतरचा सत्कार कुरुंदवाड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मान्य जयराम बापू पाटील साहेबांचा मुख्याधिकारी आशिष चव्हाण साहेब आणि समाजाच्या वतीने सुभाष मगदूम यांना विनंती करतो की त्यांनी बापूंचा सत्कार या ठिकाणी संपन्न करावा. सन्माननीय जयराम बापू पाटील साहेब, आज प्रकृती अस्वस्थ असलं तरी आपल्या समाजाच्या कार्यक्रमासाठी गेलं पाहिजे हा बापूंचा विचार. म्हणूनच आजही बापू त्याच तडफेने या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. बापूंच्यासाठी एकदा टाळ्या वाजवूया आपण. यानंतरचा सत्कार कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे तात्यांचा सत्कार मी विनंती करतो मुख्याधिकारी आशिष चव्हाण साहेब आणि समाजाच्या वतीनं शिवमूर्ती स्वामी यांना विनंती करतो की त्यांनी माननीय रामचंद्र डांगे तात्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करावा. माननीय रामचंद्र डांगे तात्या कुरुंदवाडच्या राजकारणातील एक प्रमुख नाव माननीय तात्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतरचा सत्कार कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रावसाहेब उर्फ दा पाटील साहेब यांचा सत्कार मुख्याधिकारी आशिष चव्हाण आणि समाजाचे वकील हेमंत आवटी साहेब हे सत्कार या ठिकाणी संपन्न करतील. मी प्रकाश फल्ले यांना विनंती करतो आणि मुख्याधिकारी आशिष चव्हाण या दोघांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा. सन्माननीय रावसाहेब देसाई यांचा राजकांत मोरे सर यांचा सत्कार मी विनंती करतो सन्माननीय सुधाकर औरवड यांना की त्यांनी सत्कार करावा. मोरेसकर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. जिल्हा नियोजन समिती करेक्ट कार्यक्रम आणि परफेक्ट नियोजन म्हणून त्यांना नियोजन समितीमध्ये सरांना आपण स्थान मिळाले. फडणवीस साहेबांचा सत्कार झाला एवढंच म्हटलं तरी बास आहे. यानंतरचा सत्कार प्रवीण पाटील आणि त्यांचे सहकारी यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो. घ्या सन्माननीय प्रवीण पाटील आर्किटेक्ट कोल्हापूर यांचा सत्कार बाबासाहेब गायकवाड यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रवीण पाटील आर्किटेक्ट कोल्हापूर या सगळ्या बहुउद्देशीय हॉलचं आर्किटेक्चर ज्यांनी केलं ते प्रवीण पाटील यांचा सत्कार बाबासाहेब गायकवाड यांनी करावा अशी विनंती करतो. यानंतरचा सत्कार प्रदीप कुमार बोरगे नगर अभियंता कुरुंदवाड नगरपालिका यांचा सत्कार सच्चिदानंद औटीस यांनी करावा अशी विनंती करतोय. बाबासाहेब गायकवाडांच्या हस्ते सत्कार. यानंतरचा सत्कार प्रदीप कुमार बोरगे नगर अभियंता कुरुंदवाड नगरपालिका सर हार घाला यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. अमोल बिडकरांचा सत्कार ज्ञानेश्वर परीट यांनी करावा अशी विनंती करतोय. धन्यवाद. हा एक सत्कार आणि आमच्या कुरुंदवाडचे सुपुत्र आणि मक्तेदार अमोल बिडकर यांचा सत्कार ज्ञानेश्वर परीट यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. ऑफिसर या बाळासाहेब डोके यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. दीपक परीट डोके साहेब
ज्ञानेश्वर तरी, यानंतर बाळासाहेब दिवटे हेमंतदादा यांचा सत्कार दीपक तोरक यांनी करावा. माननीय आशिष चव्हाण साहेबांचा सत्कार सन्माननीय खासदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. याचबरोबर सदाशिवजी मगदूम साहेब या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होते आणि हे काम तितकेच देखणं आणि नेटकं होण्यासाठी शुभेच्छा आम्ही देतोय. जोरदार टाळ्यांनी शुभेच्छा देऊया चव्हाण साहेबांना. आणि हे काम तुम्ही तितक्याच तडफेनं तितक्याच आत्मीयतेनं पूर्ण कराल असा आम्हाला विश्वास आहे. म्हणून हा लिंगायत समाज शिरोळ तालुका आपलं सहर्ष अभिनंदन करतोय. कप्तानी खाली चालणार आहे ते या नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशासक आशिष चव्हाण यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो. समाजाच्या वतीनं मी खासदार साहेबांना विनंती करतोय हा सत्कार आपण आपल्या हस्ते या ठिकाणी संपन्न करूया. माननीय आमदार विनयरावजी कोरे साहेब आणि माननीय खासदार तहसीलदार माने साहेब यांच्या हस्ते हा महत्वाचा सत्कार कुरुंदवाडचे प्रशासक तथा मुख्याधिकारी एक युवा प्रशासक या कुरुंदवाड नगरीचे सन्माननीय आशिष चव्हाण साहेब या निमित्तानं या सभेला संबोधित करावं. सन्माननीय आशिषजी चव्हाण साहेब मुख्याधिकारी कुरुंदवाड नगर परिषदेने विनंती करतोय म्हणून आपलं या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार श्री धैर्यशील मानेसाहेब, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार माननीय श्री विनय कोरे साहेब, तसेच शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब सकाळी येऊन गेलेत आपल्या इकडं. इथं त्यांनी संपूर्ण काही कार्यक्रमाची आपली रूपरेखा सकाळीच बघितलेली आहे. त्यांच्या वतीनं आपल्याकडे उपस्थित असणारे त्यांचे बंधू श्री संजय पाटील यड्रावकर साहेब, माजी नगराध्यक्ष जयसिंगपूर, तसेच आज अनुपस्थित आहेत त्यांचं तर मी घेणार नाही कारण लवकरात लवकर आपल्याला कार्यक्रम संपवायचा आहे. श्री PM पाटील साहेब, माननीय श्री गणपतराव पाटील साहेब, सौ रजनीताई मगदूम मॅडम, तसेच आजचे प्रमुख उपस्थित असणारे अशोकराव स्वामी साहेब, जिल्हाध्यक्ष शिवसेना रवींद्र माने साहेब, जयराम पाटील साहेब, तसेच रामचंद्र डांगे साहेब, रावसाहेब पाटील साहेब आणि इथं विशेष करून उपस्थित असणारे स्टेजवर ज्यांचा सत्कार करण्यात आला ते सर्वच्या सर्व सत्कार मूर्ती, समस्त तालुक्यातील इथे हजर असणारे लिंगायत समाजाचे सर्व बंधू भगिनी, कुरुंदवाडवासी सर्वांचं मी स्वागत करतो. आजच्या या मंगल समयी आपण गट नंबर 127 कुरुंदवाड नगर परिषदच्या मालकीच्या जागेमध्ये लिंगायत समाजासाठी बहुउद्देशीय हॉलचा आज उद्घाटनाचे साक्षीदार होत आहोत. या जागेमध्ये आपण एक थोडक्यात माहिती सांगतोय. 20 गुंठे जागेमध्ये 8000 स्क्वेअर फीटचा आपण हॉल बांधणार आहोत, ज्याच्यामध्ये संपूर्ण बांधकाम हे जे आहे 8000 स्क्वेअर फीट, तसेच 6000 स्क्वेअर फीटचा हॉल, जेवणासाठीची सुविधा, किचन वगैरे आणि एक रूम त्यामध्ये दिलेले आहेत. असं संपूर्ण एरिया हा डेडिकेटेडली लिंगायत भवनच्या समाजासाठी असणार आहे. आणि त्याचबरोबर या कामासाठी प्रथमतः मी सांगू इच्छितो की गेल्या वर्षी 50 लाख रुपये अलॉट केले गेले होते. त्यानंतर त्या 50 लाखामध्ये थोडं काम हे कमी होत होतं, म्हणून माननीय खासदार महोदयांकडे आम्ही पाठपुरावा केला. खासदार महोदयांनीही त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. तर त्याच्यामध्ये त्यांनी 1 कोटी अजून वाढवून दिले आणि 1.5 कोटी रुपयाचा संपूर्ण निधी त्यांनी डेडिकेटेडली आपल्या या बहुउद्देशीय हॉलसाठी दिलेला आहे. या हॉलचं जे काही आपलं भूमिपूजनचा कार्यक्रम आहे आज हा संपन्न होतोय. लवकरात लवकर याच्या बांधकामालाही सुरुवात केली जाईल. ह्या अगोदर माननीय खासदार महोदयांनी आपल्याला भरपूर निधी दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या इथे छत्रपती संभाजी गार्डन आहे, तिथे ओपन जिम असेल, कृष्णाघाट संताजी घोरपडे यांचे उद्यान आहे, तिथे ओपन जिम असेल आणि 2-3 ठिकाणी शहरामध्ये अशा ओपन जिमची सुविधा साहेबांनी दिली होती. त्याचबरोबर कोरोनाच्या काळामध्ये साहेबांमार्फत 8 लाखाचे ट्रॅक्टर आणि जे काही फवारणीचं मशीन असतं ते खूप तातडीची सुविधा म्हणून साहेबांनी उपलब्ध करून दिली होती. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहरामध्ये CCTV विविध चौकांमध्ये पोलीस विभागामार्फत आयडेंटिफाईड करून लावण्यात आलेले, त्यासाठी साहेबांमार्फत निधी दिला गेला होता. यात महत्त्वाची गोष्ट जसं साहेबांनी काही वेळा अगोदर नमूद केली, काही दिवसा अगोदर त्या CCTVचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग झाल्याचं आमच्या निदर्शनास आले. 302चा एक गुन्हाही पोलिसांनी त्यामध्ये उघडकीस आला. तो जर CCTV तिथे नसता तर तो गुन्हा उघडकीस येण्यास खूप वेळ लागला असं स्वतः फडणवीस साहेबांनी नमूद केलंय. तर खासदार साहेबांचं मी विशेष आभार मानेन की कुरुंदवाड शहराच्या सुरक्षतेमध्ये, महिलांच्या सुरक्षतेमध्ये त्यांनी जी ही मोलाची भर दिली त्याच्यामध्ये त्याचा खूप चांगल्या प्रकारे कुरुंदवाडवासी त्याचा उपभोग घेत आहेत आणि पुढील काही वर्षामध्ये त्याचा जो काही मेंटेनन्स आहे नगरपालिकेमार्फत कंटिन्यू केला जाईल.
लिंगायत भवनचंही आम्ही कंटिन्यू त्याचं मेंटेनन्स व्यवस्थित करू. त्याचबाबत साहेबांना एक विनंती अशी होती की आता 1.5 कोटीचा निधी आपल्याकडून उपलब्ध झालाय. नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडणूक झाल्यामुळे नाही आहेत, मी प्रशासक आहे सध्या. मग संपूर्ण कुरुंदवाड शहरातील जे काही आपले बांधव आहेत त्यांच्या वतीनं मी साहेबांना विनंती करेन की ह्या हॉलसाठी अजून 80 लाखाचा निधी लागणार आहे, तर साहेबांनी कृपया तो आम्हाला उपलब्ध करून द्यावा. 80 लाख आहे सध्या तरी, साहेबांनी दिले तर अजून आम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू आणि हॉलला अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करू. तर यासाठी साहेबांना विनंती आहे की त्यांनी तो निधी उपलब्ध करून द्यावा. त्याचप्रकारे सकाळी आपल्याकडं यड्रावकर साहेब येऊन गेले, त्यांनी हा प्लॅन पाहिलेला आहे. यड्रावकर साहेबांनी सांगितलं की अजून काय तुम्हाला मदत लागली, निधी लागला तर त्याच्यामध्ये आम्ही उपलब्ध करून देऊ. तर सर्व मान्यवरांचं मी धन्यवाद म्हणतो की ते आम्हाला निधी उपलब्ध करून देत आहेत आणि त्यांनी दिलेल्या निधीचा आम्ही पुरेपूर वापर करू अशी ग्वाही देतो आणि इथे थांबतो. ह्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा एक विषय होता जो काल आपल्या निदर्शनास आला असेल की आपल्या शहरातील बौद्ध समाजाचे बांधव जे आहेत त्यांचे ह्या जागेविषयी काही एक छोटासा जागेचा वाद होता. त्या बाबतीत बौद्ध समाजाचे बांधव संपूर्णतः आपल्या नगरपालिकेत आले होते, लिंगायत समाजाचे बांधव संपूर्ण आले होते. त्यांच्या वतीनं याच्यामध्ये सकारात्मक चर्चा केली आणि त्यांनी ह्या कार्यक्रमाला, नगर परिषदेला, आपल्या लिंगायत समाजाच्या कार्यक्रमाला संपूर्ण पाठिंबा देऊन ह्या कार्यक्रमामध्ये सर्वच्या सर्व सहभागी झाले. त्यासाठी त्यांचं विशेष करून मी आभार मानेन. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चव्हाण साहेब, तुम्ही तो समन्वय साधलात आणि या कार्यक्रमाच्या या बहुउद्देशीय हॉलला लाख मोलाची मदत पाहिजे असंही बोललात. 80 लाख मोलाची मदत आपण 100% होणार. फक्त एक सत्कार दादा, प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं तुमचा सत्कार या ठिकाणी सुधाकर तावदरे त्यांचे कार्यकर्ते करतात. हा एक सत्कार स्वीकारेल, मग दादांचं मुळ घेऊया. मी दिल्लीवरनं आज या ठिकाणी आलो. माझी एक दुपारची फ्लाईट कॅन्सल झाली, त्याच्यामुळे हुबळीला उतरावं लागलं आणि हुबळीवरनं प्रवास करत करत मला यायला सावकर साहेब उशीर झाला. सावकर साहेबांची आणि माझी गाठभेट होऊन मग आम्ही ह्या कार्यक्रमाला येत असताना मला यायला उशीर झाला. त्याबद्दल मी सर्व माझ्या पहिल्या समाज बांधवांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की यायला मला आपल्यापर्यंत उशीर झाला. मला यायला लेट झाला जरी असेल तर निधी थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची बाकी जबाबदारी मी कुठं टाळलेली नाही. तो या ठिकाणी पोहोचवण्याचा, खासदार पोहोचण्याआधी निधी पोहोचला हे या ठिकाणी आपल्याला मला मुद्दामून आवर्जून सांगितलं पाहिजे की जो लोकप्रतिनिधी असतो तो लोकांच्या प्रती आपले कर्तव्य या ठिकाणी निभावण्यामध्ये कार्यरत असतो आणि बऱ्याच वेळेस प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याला ठिकठिकाणी पोहोचता येतच असं नाही, पण कामाच्या रूपानं त्याची आठवण कायमपणे समाज बांधवांना, जे व्रत आपण हातामध्ये घेतलंय त्या व्रताची उतराई कामातनं होणं हे खऱ्या अर्थानं प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असतं आणि त्या लोकभावनेतनं मला आपण या ठिकाणी जे निवडून दिलंय त्याची उतराई होण्याचा मी प्रामाणिकपणे एक प्रयत्न करतोय. माझ्यापाशी पहिल्यांदा जी मागणी झाली होती ती 50 लाख रुपयाची मागणी होती. त्यात आम्ही 1 कोटी रुपये आपण सावकर साहेब त्याला या ठिकाणी परत दिले आणि 1.5 कोटी रुपये आता या ठिकाणी झाले. प्रशासक साहेबांनी या ठिकाणी सांगताना सांगितलं, मी नावं दादा आता कोणाची घेण्यामध्ये वेळ घालवत नाही, नाहीतर निम्मा वेळ त्या कार्यक्रमाचा प्रोटोकॉलमध्येच त्या ठिकाणी जाईल. सर्वच व्यासपीठावरील मान्यवर मंडळी त्यांनी मागणी करताना सांगितलं की 80 लाख रुपये अजून लागणार आहे. अजून लोकप्रतिनिधींची बॉडी, यड्रावकर साहेब अजून PM पाटील साहेब इथं काही नाही, त्यामुळं लोकप्रतिनिधी असते तर त्यांनी 1 कोटी रुपये मागितले असते, निदान खासदार 50 तर दिल म्हटले असते. पण त्यांनी काटकसरीनं जेवढे लागणार आहेत तेवढंच मागितलं. मी शिवसाहेब आपल्याला सांगेन, मागताना कमी मागायचं नसतं, जास्तच मागायचं असतं. त्यामुळे तुमची मागणी 80ची आहे. आपण 1 कोटी रुपयाचा आणखीन निधी या ठिकाणी ह्या भवनासाठी या ठिकाणी देऊ. बरं, मी एकटा देऊन ते पुरणार नाही. मग यड्रावकर साहेब सकाळी येऊन गेलेत असं मला सावकर साहेब कळालं. मग मी आता ते अधिवेशनाला गेलेत, मी माझा हिस्सा देतोय, आमदारांचा हिस्सा अजून राहिलेला आहे. त्यामुळे आमदारांनी, खासदारांनी 2.5 कोटी रुपये जर दिले असतील तर आमदारांचे किमान 1 कोटी रुपये या ठिकाणी याला आले पाहिजेत आणि एक भव्य पद्धतीचं स्मारक या ठिकाणी लिंगायत भवन इथं उभं राहिलं पाहिजे. हे बसवेश्वरांचा असणारा अनुभव मंडप ज्या पद्धतीनं होता त्या धर्तीवर मला त्याचं स्वप्न साकारायचं आहे. ज्या पद्धतीनं सर्व गोरगरिबांसाठी, सर्व जाती जमातींसाठी अनुभव मंडपाची स्थापना या ठिकाणी बसवेश्वरांनी केली आणि अण्णांच्या या दूरदृष्टीमुळे आज जो भारत देश या ठिकाणी संसदीय लोकशाहीमध्ये वावरतो. सावकर साहेब, परवा 33% आरक्षण आम्ही लोकसभेमध्ये महिलांसाठी दिलं आणि आम्ही आमची पाठ थोपटून घेतोय, पण खरं आरक्षण महिलांसाठी कोणी दिलं असेल तर ते बसवेश्वरांनी त्या काळामध्ये अनुभव मंडपाच्या माध्यमातून महिलांना
लोक प्रतिनिधी मंडळामध्ये त्या ठिकाणी आणून बसवलं आणि डिसिजन मेकिंग मध्ये महिला असाव्यात याची भूमिका या ठिकाणी त्यांनी घेतली. कितीतरी गोष्टी अहेड ऑफ टाइम्स, ज्याला आपण म्हणू समाजाच्या असणाऱ्या प्रत्येक पिढीला एक आदर्शवत राहावं अशा पद्धतीचं त्यांचं शास्त्र लोकांच्या पर्यंत जावं अशा पद्धतीची लोकभावना आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी काम करायला पाहिजे. मी परवाच युनिव्हर्सिटीमध्ये या ठिकाणी माहिती घेतली तर आता त्यांच्यावर अध्ययन केंद्र या ठिकाणी युनिव्हर्सिटीमध्ये अण्णा उभं राहतं शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आणि ते पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं अध्ययन केंद्र अशा पद्धतीचं असणारं बसवशास्त्रावर आधारित या ठिकाणी अध्ययन केंद्र शिवाजी युनिव्हर्सिटी या ठिकाणी करतंय आणि त्यांना काही निधी कमी पडतोय सावकर साहेब असं माझ्या त्या ठिकाणी कानावर आलं. आपण सर्वच लोकप्रतिनिधींनी तिथं या ठिकाणी मग जे काही राज्य शासनाकडनं या ठिकाणी आपल्याला मदत करावी लागेल तिथं सुद्धा, कारण जे जे विद्यार्थी ह्या 5 जिल्ह्यातले येतील तिथं अध्ययनासाठी येतील आणि त्यांना ह्या बसवशास्त्राची माहिती सगळ्या राज्यातल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना झालं पाहिजे आणि आपली असणारी जी ठेवा आहे तो इतर मुलांच्या पर्यंत गेला पाहिजे याच्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी तो प्लॅटफॉर्म तयार करून देणं गरजेचं आहे. मी फार वेळ बोलणार नाही, वेळ परत झालाय. हा राजकीय कार्यक्रम माझ्यासाठी नाही, हा माझ्यासाठी भावनिक कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम समाज बांधवांना काहीतरी या ठिकाणी या तालुक्याचं नेतृत्व एक काळी घटनेवर सही असणाऱ्या रत्नाप्पा कुंभार साहेबांनी केलं. ज्यांनी घटनेवरती सही आली आणि त्या लोकशाहीला आपण या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी पुढे जातोय. सारे पाटील साहेबांनी या तालुक्याचं नेतृत्व केलं. आज सावकर साहेब तुमच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व आपण मंत्रिमंडळामध्ये केलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण या ठिकाणी आज आमदार म्हणून तिथं आवाज आमच्या सर्वांचा उठवत आहे. निश्चितच आमदार आणि खासदारांच्या समन्वयानं अतिशय चांगल्या पद्धतीची कामं भविष्यामध्ये सुद्धा घडावीत याच्यासाठी आपण काम कार्यरत करणं गरजेचं आहे. खासदारांनी समाजाला एवढं भरभरून दिलं. आतापर्यंत 45 लाख रुपयाचा निधी आपण कुरुंदवाड नगरपालिकेसाठी दिला होता. मी कुरुंदवाड वासियांच्यासाठी सुद्धा सांगू इच्छितो की दळणवळणाचे आपले गावातले जे प्रश्न असतील, आज प्रशासक इथं या ठिकाणी आहेत, तुम्ही मागायला फक्त 80 लाख रुपये मागितले, ते समाजाचे 1 कोटी रुपये सोडून 1,20,00,000 रुपये आपण कुरुंदवाड नगरीमधल्या रस्त्यांसाठी या ठिकाणी देऊ करतोय की ज्याच्या माध्यमातून कुरुंदवाड नगरीच्या दळणवळणाचा प्रश्न गावागावात या ठिकाणी एखादी पाणी पुरवठा झाली की रस्ते खराब होतात. माझ्याकडे तात्या असतील, आदरणीय या ठिकाणी पाटील साहेब असतील, या ठिकाणी जयराम पाटील साहेब असतील, सगळेच कायमपणे या ठिकाणी मागणी करत असतात की गाव अंतर्गत रस्त्यांसाठी आपल्याला थोडासा भरीव निधी लागणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात आपण 1,20,00,000चा निधी आपण कुरुंदवाड नगरपालिकेला त्या ठिकाणी देऊ करतोय की ज्याच्यामध्ये आपल्याला गावांतर्गत तुम्ही डिसिजन जे घ्याल त्यामध्ये खासदार सुचवणार नाही, तुमच्या गरजा लक्षात घेऊन तुम्ही ते रस्ते या ठिकाणी डिझाईन करा आणि ते आपण या ठिकाणी देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी करू. आज एक मानाचा तुरा शिरोळ तालुक्याच्या ह्या इतिहासामध्ये या ठिकाणी होतो. समाज बांधव एकत्र येत आहेत. यामधनं मला अपेक्षित काय आहे, यामध्ये एखादी इमारत मोठी उभं राहावी आणि तिथं मंगल कार्यालय उभं राहावं हे माझी अपेक्षा नाही. हे माणसं घडवण्याचं केंद्र तयार व्हावं. यामधनं मुलं मुली जी या ठिकाणी घडतील ती बहुजन समाजाच्या मुला मुलींसाठी इथं MPSC UPSC पासून स्पर्धा परीक्षेपासून त्या ठिकाणी पोलीस भरतीपर्यंत, त्याचबरोबर नवनवीन उद्योग जे या ठिकाणी करता येतील त्याच्याबद्दलचं प्रशिक्षण असेल किंवा या ठिकाणी नोकऱ्या ज्या उपलब्ध शासकीय सोडून इतर क्षेत्रामध्ये ज्या रवी माने साहेब नोकऱ्या आहेत त्याची सुद्धा माहिती या अनुभव या मंडपाच्या माध्यमातून मुला मुलींना या ठिकाणी मिळावी की ज्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा त्या ठिकाणी मिळेल. एखादी वास्तू ज्यावेळी कार्यरत होती त्यावेळी नगरपालिका त्याला देखभाल दुरुस्ती करू शकते, पण त्याची खरी देखभाल दुरुस्ती कुणी करायची आहे, देखभाल कुणी करायची आहे, दुरुस्ती तिथं अडेल तिथंच नगरपालिका करेल, पण देखभाल करायची जबाबदारी ही समाजाची आहे. समाज बांधवांनी आता या ठिकाणी त्याची एक कमिटी तयार करून जे आपल्याकडे हातामध्ये दिलं जात आहे त्याचं या ठिकाणी योग्य नियोजन आपण जर लावलं तर बहुजन समाजातल्या मुला मुलींसाठी एक अतिशय सुंदर, लिंगायत समाजामधली मुलं मुली तर या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करता येतच. मी लोकसभेमध्ये सुद्धा आपल्या आरक्षणाची मागणी या ठिकाणी खासदार म्हणून त्या ठिकाणी लावून धरली आणि खासदारांच्या मध्ये खऱ्या अर्थानं ही सगळी या ठिकाणी कामगिरी करत असताना माझी या ठिकाणी आपल्याला विनंती राहील की आपल्या गावागावातल्या तरुण तरुणींना शिक्षणाच्या बाबतीत अवेअरनेस निर्माण करणं आणि त्याच्या माध्यमातून नवीन पिढी घडवणं ही आपल्या सर्वांची सामाजिक आणि सामूहिक जबाबदारी आहे. सर्व पत्रकार बांधवांनी सातत्यानं चांगल्या विषयांना कायमपणे मला साथ दिलेली आहे. मी पत्रकार बांधवांना एवढंच या ठिकाणी सांगेन, परवाच आपण शिरोळमध्ये शिवराज्य भवनाची स्थापना त्या ठिकाणी केली. सावकर साहेब प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आम्ही शिवराज्य भवन त्या ठिकाणी उभं करतोय की ज्याच्यामध्ये
अशा पद्धतीच्या संकल्पनेतनं बहुजन समाजाच्या मुलींसाठी तिथे एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेंटर आपण त्या ठिकाणी तयार करतोय आणि त्याला 5 कोटी रुपयाचा निधी आपण शिरोळ नगरीला सुद्धा त्या ठिकाणी दिलाय, जे तालुक्याचं सेंटर त्या ठिकाणी उभं राहतं. वेगवेगळ्या विकासाची कामं ज्यावेळी आपण या ठिकाणी लोकांच्या पर्यंत नेत असतो, त्यातनं पुढची पिढी घडावी आणि त्यातनं सर्वांगीण विकास या ठिकाणी घडावा, ही त्याच्या पाठीमागची भूमिका असते. आणि स्टेजवर आज या ठिकाणी सर्व क्षेत्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांच्या परवानगीने सांगेन की येणाऱ्या काळामध्ये शिरोळ तालुका असेल, हातकणंगले लोकसभा मतदारसंघ असेल, याचा एक पूर्णपणे असणारा एक ऍक्शन प्लॅन माझ्या डोळ्यासमोर जो मी या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवला. कोविडच्या परिस्थितीमध्ये काही निधीची कमतरता आली. पहिले 3 वर्ष खासदारांचा निधीच गोठवला गेला. मी ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये खासदार म्हणून काम करायला सुरुवात केली, त्यावेळी या निधीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी यायला सुरुवात झाली. आणि मी असेल, यड्रावकर साहेब असतील, सावकर साहेब असतील, आम्ही सगळेच एकत्रपणे या ठिकाणी तालुक्यात मधला विकास डोंगर वाड्या वस्त्यांपर्यंत, शिरोळच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि तो विकासाची गंगा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा दुवा म्हणून तुम्हीच मला काम करण्याची संधी दिली. आणि म्हणून मी आज काहीतरी तुम्हाला दिलं हे मानणारा मी नाही, तर तुमच्यामुळे मला हे देता आलं, करता आलं, हे परमेश्वरानं आणि बसवांनी माझ्या हातनं करून घेतलं. निश्चितपणे या कामातनं उतराई होण्याची संधी आपण या ठिकाणी मला देताय, हेच माझं भाग्य आहे. आणि मला मुद्दामून दिल्लीवरून इथपर्यंत येत असताना जी परंपरा आहे, बसवांच्या परंपरेतनं ज्या लोकशाही या ठिकाणी जी पुढे चालली आहे, त्या परंपरेचा धागा होण्यामध्ये खऱ्या अर्थानं मला आज एक अभिमान या ठिकाणी वाटतो. मी वेळ न घेता सावकारांना पुढे एका कार्यक्रमाला जायचंय आणि आपल्यालाही बराच उशीर झालाय. आपल्या सर्वांना ह्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. पण ही पायाभरणी म्हणजे सुरुवात आहे. आता याचं समाजाचं एक वेगळा कळस आपल्याला उभा करायचा आहे. एक सेंटर अशा पद्धतीचं की नुसतं हे कुरुंदवाड नगरीपुरतं मर्यादित नाही, तर तालुक्याचं एक वैभव या ठिकाणी तयार झालं पाहिजे, ज्याच्यामधनं संपूर्ण तालुक्यातल्या मुलींसाठी एक सेंटर या ठिकाणी कार्यरत राहील. नवीन मुलींना याच्यामधनं प्रेरणा मिळत राहील आणि त्याला आधार देण्याचं काम या निमित्ताने या ठिकाणी करण्याचं नियोजन आम्ही सगळे मिळून या ठिकाणी करू. जिथं जिथं कमी पडेल तिथं खासदार आमदार आम्ही दोघंही तुमच्या बरोबरीनं याच्यामध्ये या ठिकाणी राहू, एवढं या निमित्तानं सांगतो. आणि तुम्हा सर्वांचं दर्शन घेण्याची संधी या निमित्तानं आली. मनापासून आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या उपक्रमाच्या शुभेच्छा देतो. एखाद्या युद्धाला ज्यावेळी शिवछत्रपती जायचे, त्यावेळी त्यांची घोषणा काय असायची? हर हर महादेव. आज सुद्धा एका नवीन सामाजिक विषयातनं आपण हात घालत पुढे या ठिकाणी जातोय. आणि ज्या लिंगायत समाजानं कायम लिंग गळ्यामध्ये धारण केलं आणि महादेवाची आणि या ठिकाणी शंकराची आराधना केली, त्या समाजाचं काम करण्याचं या ठिकाणी अनुभव मंडपाचं जे पार्लमेंट आहे, त्या पार्लमेंटची नीव जी आहे ती अनुभव मंडप आहे. आणि त्या मंडपाचा एक धागा होण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली. मी निश्चितपणे या ठिकाणी आपला निरोप घेताना एवढंच सांगेन की उद्याच्या काळामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत समाजातल्या तळागाळातल्या मुलांना त्यांच्या हक्काचं आणि त्यांच्या विचाराचं व्यासपीठ ह्या समाज बांधवातनं या ठिकाणी मंडपातनं तयार होईल. आणि तुम्हा आम्हाला एक नवीन पिढी एक उत्कर्षाच्या दिशेनं जाणारी दिसेल, यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. हर 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 हर. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद खासदार साहेब. आम्ही सगळेजण या सगळ्या विचारांना तथास्तु असंच होऊ दे ही बसवचरणी प्रार्थना. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहूवाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय डॉक्टर विनय कोरे साहेबांचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आणि विनंती करतो त्यांनी या सभेला संबोधित करावं. माननीय डॉक्टर विनयजी कोरे साहेब. कुरुंदवाड नगरीमध्ये बसव विचारांचं एक आगळं वेगळं स्मारक कुरुंदवाड मधल्या सगळ्याच लिंगायत बांधवांच्या एक इच्छेचं प्रतीक म्हणून साकारणारा, त्याची सुरुवात करणारा एक आनंदाचा सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये अतिशय मनोभावे उपस्थित राहिलेले या नगरीतून आजूबाजूच्या गावातून ह्या विचाराचं नेतृत्व ज्यांनी अनेक वर्ष केलं, हा समाज, ह्या समाजाचा आचार आणि विचार मनापासून जपला, ते सगळेच वडीलधारे कार्यकर्ते, मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आदरणीय महिला भगिनी, या विचाराचा पाईक म्हणून मीही काही काम करून दाखवणार
या मनोभूमिकेतून, या सामाजिक चळवळीतून स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करत असणारे सगळे माझे युवक सहकारी मित्र, खर तर ज्यांच्या सहकार्यातून एक आगळं वेगळं हे व्यासपीठ आज आपल्या या शहरामध्ये सुरू होऊ पाहतंय, ते आपल्या विभागाचे खासदार आदरणीय धैर्यशील दादा, व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, आदरणीय गणपतराव दादा, आदरणीय अशोकरावजी स्वामी, आदरणीय संजयजी यड्रावकर, आदरणीय PM पाटील, आदरणीय रजनीताई, या कुरुंदवाड नगरीचं नेतृत्व करणारे सगळेच मान्यवर, जयराम बापू गेले, डांगे साहेब आहेत, रावसाहेब आहेत, सगळेच व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर, या समाजाचं ह्या गावामध्ये नेतृत्व करणारे समाजाचे अध्यक्ष आणि त्यांच्या बरोबर काम करणारे त्यांचे सगळे सहकारी. खर तर शिरोळ तालुका आणि कैलासवासी रत्नाप्पा अण्णांचा ह्या समाजाशी जुळलेला एक आचार आणि विचार आणि त्यातून निर्माण झालेला एक आर्थिक सामाजिक परिवर्तनाचं काम, याची आठवण खरं तर ह्या व्यासपीठावर आज आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी उभा राहते. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात असणारा लिंगायत समाज अतिशय गुण्या गोविंदानं पुढे जात असताना, आर्थिक प्रगतीच्या क्षेत्रामध्ये आपल्या मुलांना पुढे नेत असताना, समाजापुरता मी मर्यादित नाही आहे. ज्या गावात मी जन्माला आलो, ज्या तालुक्यात जन्म घेण्याचं भाग्य मला मिळालं, त्या तालुक्याचा हून माझ्या हातून मी काही करून दाखवणार. आणि ही खरं तर मानव जन्माला आल्यानंतर कसं जगावं, हा जो जीवाला आणि शिवाला एकत्र करणारा विचार ह्या धर्मानं मला दिला, तो जगायचा मी प्रयत्न करणार. ही भूमिका घेऊन खरं तर ह्या तालुक्यातल्या लिंगायत समाजानं एक वेगळं स्थान निर्माण केल्याचा एक दैदिप्यमान इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी उभा राहतो. आणि मला आज आनंद ह्या गोष्टीचा आहे की खरं तर या विचाराला एक व्यासपीठ आज या स्मारकाच्या निमित्तानं या ठिकाणी आज मिळते. कुठंतरी हा आचार विचार लोकांनी एकत्र यावं, आजच्या काळातले 21व्या शतकातल्या विचारांचं, आव्हानांचं विचार मंथन करावं आणि समाजाला मार्गदर्शन करणारी एक विचारधारा सातत्यानं निर्माण करणारी व्यवस्था आपल्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी निर्माण करावी, असं हे स्वरूप खरं तर ह्या स्मारकाच्या रूपानं, बसव विचाराच्या व्यासपीठाच्या रूपानं आज कुरुंदवाडच्या ह्या नगरीत साकारतंय. ह्याचा विशेष आनंद खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला होतोय, ज्याचा उल्लेख धैर्यशील दादांनी केला की 12व्या शतकामध्ये मानव समाज कसा असेल, मानव समाजाची दुःख कशी असतील, त्या दुःखावर फुंकर घालणारा एखादा आचार विचार आपल्याला समाजामध्ये निर्माण करता येईल का, या विचारातून खरं तर बसवेश्वरांच्या कार्याचा झालेला जन्म आणि लोकशाहीतला दादा जगातला पहिला प्रयोग, भारतातला नव्हे जगातला पहिला प्रयोग हा प्रामुख्यानं अनुभव मंडपाच्या माध्यमातून बसवेश्वरांनी त्या ठिकाणी केला. मला वाटतं या भारत देशातला एकच हा एक 12व्या शतकातला महामानव असा होऊन गेला की ज्याच्या विचाराचं आणि आचाराचं अध्ययन खरं तर रशियाच्या संसदेमध्ये त्या ठिकाणी केलं जातं. पहिला बसवेश्वरांचा पुतळा रशियाच्या संसदेमध्ये त्या ठिकाणी बसवला गेला. आणि जेवढे प्रगत देश आज संसदीय लोकशाहीची व्यवस्था आज स्वीकारू पाहत आहेत, त्यात ग्रेट ब्रिटन सारखा देश असेल, अमेरिकेसारखा देश असेल, क्वचितच तुम्हाला असा देश बघायला मिळेल की ज्या देशामध्ये बसवेश्वरांचं स्मारक उभा राहिलेलं नाही. एवढं मोठं कार्यकर्तृत्व खरं तर ह्या आचार विचारांच्या माध्यमातून मानव जीवनात बदल घडवणारं एक आनंददायी जीवन मानव जीवनात कशा पद्धतीनं येऊ शकतं याची व्यवस्था त्याच्यामध्ये जाऊन मांडणारं हे तत्वज्ञान खरं तर आज त्या ठिकाणी स्वीकारलं जातंय. मला आठवतंय तुमच्या नवीन संसदेची पायाभरणी ज्या वेळेला झाली
आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब त्यांनी जाणीवपूर्वक त्या संसदेची पायाभरणी करत असताना अनुभव मंडपाची आठवण आणि त्या अनुभव मंडपाच्या आचार विचारावर ह्या देशाची ही लोकसंसद काम करेल हा विचार त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला, ज्याचा उल्लेख धैर्यशील दादांनी केला की हा विचार खरं तर मानव जातीच्या कल्याणाचा विचार म्हणून समोर आला. आणि म्हणून लिंगायत समाजाचा ज्या वेळेला विचार आपण करतो, लिंगायत समाज हा एखाद्या जातीपुरता कधी मर्यादित राहिलेला आपल्याला बघायला मिळत नाही. तुम्ही बारकाईनं कधी जरी महाराष्ट्रातल्या ह्या लिंगायत समाजाकडे वळून बघायचं ठरवलं तर 256 पेक्षा जास्त जातीचे, पातीचे, आचाराचे, विचाराचे लोक खरं तर ह्या धर्मामध्ये येऊन हा धर्म विचार घेऊन पुढे जात असताना त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत. ही एक जीवन पद्धती म्हणून ह्या जीवन पद्धतीला अवलंबलेला आणि ही जीवन पद्धती ज्याचा मी उल्लेख केला की जीवाला आणि शिवाला एकत्र करू शकणारी, मानवाच्या जन्माचं अंतिम ध्येय काय असू शकतं, त्या वाटेवर चालत असताना कुठली वाट तुम्हाला सोप्या पद्धतीनं त्या ठिकाणी जाऊ शकते हे दाखवून देणारी ही जीवन पद्धती मानव जातीच्या कल्याणाची आणि उद्धाराची आहे. आणि त्याची सुरुवात आज ह्या कुरुंदवाड शहरामध्ये तुम्हा सगळ्यांच्या मदतीनं होते. याचा आनंद खरं तर ह्याच समाजात जन्मलेला एक लिंगायत समाजाचा बंधू म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला होतोय. आणि मी कुरुंदवाडच्या माझ्या सगळ्या समाज बांधवांचे विशेष या ठिकाणी अभिनंदन करेन की खरोखर त्यांनी ही जागृती करायचा प्रयत्न केला, हा आग्रह केला. नगरपालिकेमध्ये 20 गुंठ जागा उपलब्ध करणं आणि आज एवढा मोठा हॉल या ठिकाणी निर्माण करणं ही खरं तर फार मोठी गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या मनापासूनच्या इच्छाशक्तीतून आपल्या हातून काही घडलं पाहिजे ह्या मनोभावनेतून आज या ठिकाणी साकारताना बघायला मिळते. आपले आमदार यड्रावकर साहेबांनी सुद्धा आज त्यामध्ये सहभागी व्हायचं ठरवलंय. मी तुम्हाला दोघांनाही खासदार आमदारांना सांगेन की आज एवढ्या मोठ्या प्रमाणात हा निधी आपण उपलब्ध करतोय तर हे सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातलं खरं तर अनुभव मंडपाची एक प्रतिकृती आणि हा विचार साकारणारं मॉडेल म्हणून तितक्या चांगल्या पद्धतीनं याची निर्मिती व्हावी आणि हा प्रयत्न आपण सगळेजण त्या ठिकाणी करूया. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आम्हाचाही सगळ्यांचा प्रयत्न खरं तर मंगळवेढ्यामध्ये एक बसवेश्वरांचं स्मारक करत असताना ती फक्त इमारत न होता ज्याचा उल्लेख तुम्ही केला की बसवशास्त्र आणि कुठल्या विषयावर का निर्णय घेतला गेला आणि कसा घेतला गेला याच्या मागची धर्मशास्त्राची सुसंगत विचारधारा ही चरित्र चित्रफितीतून मांडता येईल का हा प्रयत्न खरं तर आम्ही सगळे कार्यकर्ते राज्याच्या पातळीवर त्या ठिकाणी करतोय. त्याचं हे एक शिरोळ तालुक्यातली सुरुवात करणारं मॉडेल कुरुंदवाड शहरात आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून साकारलं जावं एवढीच अपेक्षा पुन्हा एक जादाची म्हणून खरं तर आपल्या सगळ्या समाज बांधवांच्याकडनं, खासदारांच्याकडनं, आमदारांच्याकडनं तुम्हा सगळ्यांच्यातला एक कार्यकर्ता म्हणून व्यक्त करतो. अतिशय प्रेमानं आणि आदरानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं ह्या कार्यक्रमात आलं पाहिजे आणि हे काम सुरू होत असताना उपस्थिती देऊन शुभेच्छा दिल्या पाहिजेत म्हणून आग्रहानं मला या ठिकाणी बोलवलं आणि माझ्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल मी सुद्धा सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद कोरेसाहेब, आपला आशीर्वाद आणि सहकार्य असंच राहू दे. शिवशक्ती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ कुरुंदवाड या ठिकाणी कोरेसाहेबांचा एक सत्कार या ठिकाणी संपन्न करतोय आणि सच्चिदानंद आवटीस साहेब आभार प्रदर्शनाचं गोड काम या ठिकाणी करतायत. शिवशक्ती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ कुरुंदवाड लिंगायत समाज सत्कार करतोय सन्माननीय कोरेसाहेबांचा आणि आवटी साहेब सच्चिदानंद आवटी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शनाचं गोड काम आपण सुरू करा. जो हातभार लावला त्याला सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन, सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. मनापासून अगदी पाटील महेश साहेबांचा पहिला सत्कार उद्या. ओके, सगळ्यात अनुभव माझी कर्मचारी कोण सर आजी माझी सर्व कर्मचारी असंच प्रेम आमच्या समाजावर राहू दे. सर्व समाजावर कुरुंदवाडमधल्या सर्व समाजावर राहू दे. दुरुस्ती
मुर्गे साहेब